पुरस्कार इथून त्याला वितरित केला जाईल। मॅन ऑफ द मॅच साठी आपण त्याला मंचावर आमंत्रित करूयात। उमेश या, तुमचं मनापासून अभिनंदन। पॉवर ट्रॉफी आणि त्या पॉवर ट्रॉफीचं हे पॉवरफुल आयोजन आणि त्या आयोजनामध्ये आजच्या पहिल्या दिवसातली ही पहिली मॅन ऑफ द मॅचची इथून मात्र ट्रॉफी वितरित केली जाईल। मी सन्माननीय आदरणीय भावेशजी भोईर, यस, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड केल्या गेल्यात। आदरणीय दिनेशजी वारघडे साहेबांना आपण इथे विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उमेश दळवी या खेळाडूला इथून पुरस्कृत करायची आहे। आदरणीय सन्माननीय दिनेशजी वारघडे सन्मानित करतील उमेश दळवीला। आपण पाहताय आपल्या लाईव्ह स्क्रीनवर खेळाडूचं नामांकन इथे वितरित करत असताना या स्पर्धेकरता महत्वाची, अत्यंत महत्वाच्या पंचांची भूमिका आमचे आदरणीय गणेशजी पाटील भिवंडीचे अगदी आपले दर्जेदार अंपायर आणि त्यांच्यासोबत आदरणीय माधवजी तुते, माफ करा, तुते गाव त्यांचा आहे, माधवजी ठाकरे ठिळे गाव, आदरणीय माधवजी ठाकरे आणि डिस्काउंट कुपन ओवी ॲल्युमिनियम हे ब्रँड पार्टनर आहेत या स्पर्धेचे आणि ते वितरित करतायत। आदरणीय प्रल्हादजी भोईर साहेबांना आपण विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते आपण कुपन इथे वितरित करायचंय। तर वळूयात मॅचच्या दिशेनं। अत्यंत दर्जेदार लढत तुमच्या भेटीला येईल। एका बाजूला जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्या विपक्षामध्ये पॉवर शेलार, आणि जशी सामन्याला होईल सुरुवात तसे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन। तुमच्या सोबत इथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे अर्थातच सिनियर कॉमेंटेटर सुभाषजी धुमाळ सर। थँक्यू। खूप खूप धन्यवाद निखिल सर। पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आयोजक संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळेल। विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव, दोन मातेबर संघामधील हा सामना आपण पाहणार आहोत। आजच्या तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना, आज पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे गावदे ढोंडावडोली संघाने आणि चावे स्पोर्ट चावे संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे। दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलार विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव या दोन संघामध्ये। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे पॉवर शेलार संघाच्या संघानकाने। तर खेळाडूच्या मैदानामध्ये त्या खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदान खाली करायचं आहे। टू ओपनर इन द ग्राउंड सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून निलेश आणि सतीश, तर गोलंदाजीला सुरुवात करेल शेलार संघाकडून आपल्या घरच्या मैदानावर गोलंदाज कल्पेश ज्युनियर। दिंगबुवार पाटील फॅम टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघ आपण पाहतोय। इथे मात्र क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफलाबाद, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। पहिला हात बसतोय निलेशच्या रूपाने जय महाराष्ट्र धामणगाव संघाला। निलेश फलंदाज पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण बघतोय कल्पेश ज्युनियर हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त
प्राप्त केलेला आणि विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र आत्मविश्वास आता मात्र वाढलेला असणार आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर नितीन येतोय. पहिला फलंदाज अगदी संस्थात बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे. कुठल्याही धावचं योगदान त्याला देता आलं नव्हतं. खरं तर चुकीचं शॉर्ट सिलेक्शन होतं. पूर्णपणे एष्टा खुला सोडून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि परिणामस्वरूप क्लीन बॉलच्या रूपाने पहिला हादरा बसतोय. जय महाराष्ट्र धामणगाव दिगंबर पॅटल फॅम टीम आपण सध्या फलंदाजी करताना पाहतोय. इथे मात्र दिशा भरकटलेली डाऊन द लेग स्टंप. पंचाच्या समांतर धाव मिळते वाईड चुपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावीने अकाउंट ओपन होतंय. अखेर जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण गणेश पाटील सर पाहतोय. तर स्क्वेअरलेगचे पंच माधव ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवरचं पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतोय आणि या षटकामध्ये क्षेत्ररक्षक वीररचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आहेत. त्यामध्ये डेब्युट विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वंडर बफ शेलर सचिन भोईर. तर आपण पाहतोय लॉंग अँड रिझन मध्ये जय जोशी जय इतर क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मधून येईल सीमा पार धाव पिचतात 4 चौकार. इनिंग मधील पहिला चौकार फलंदाज नितीनच्या बॅट मधून अकाउंट ओपन केलेल्या नितीन याने चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावफलकर 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. कल्पेश ज्युनियर पहिल्या षटकात आलतोय तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज नितीन. इथे मात्र दिशा भरकटले पंच हवलतात आणि या षटकामधील हा दुसरा वाईड चेंडू होता गोलंदाज कल्पेश ज्युनियर. मोहनजी वारगडे यांना विनंती असेल की आपण व्यापाड्या जरूया. आपला पॉवर ट्रॉफी 24 मध्ये हार्दिक स्वागत आहे. शेलार गावचे जे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की ही स्पर्धा आपलीच आहे. आपण व्यापाड्याजवळ येऊन व्यापाड्याची शोभा वाढवायची आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार यांच्याकडून की आपण या आपल्या स्पर्धेमध्ये. सर्वांचं अधिक स्वागत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन पाहायला मिळते. जे जोशी कडून जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जातो पण ते एका धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज नितीन आणि संघाने संघाची धावसंख्या 7. पहिला दिवस ऐदेवी वडनगर संघाने गाजवला होता तर दुसऱ्या दिवसाचा मानकरी एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ राहिला होता. पण दोन्ही दिवसांचं वैशिष्ट्य जर बघितलं तर अंतिम सामन्यामध्ये दोन्ही रानालचे संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिल्या दिवशी विलासमूर्ती रानाल तर दुसऱ्या दिवशी यशवंत स्मृती रानाल. मात्र दोन्ही रानाल संघांचं आव्हान पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये संपुष्टात आलेल्या या स्पर्धेमधून. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. आउटसाइड ऑप्शनचा चेंडू हाताळला होता. बॉडी लँग्वेजला खरं तर ओळखलं होतं गोलंदाज कल्पेश ज्युनियर याने आणि कल्पेश त्याने हा चेंडू हाताळला होता. कैलासजी घरे त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाड्या जरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे बीट होतोय सतीश आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केलेला आहे. चांगली गोलंदाज कल्पेश ज्युनियर करून पाहायला मिळते. फ्रंट लाईन गोलंदाज पॉवर शेलर संघाचा आणि पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली जाते. कृपया जे खेळाडू आणि प्रेक्षक आहेत पडद्यावर पाय ठेवले असतील त्यांनी नक्कीच पाय मागे घ्यायचे आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या 1/7. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स खांडपे विपक्ष वीर बजरंग ढोंडावडोली या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण जर आला असेल तर आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर जवानमान कोहली विपक्ष NR बोरपाडा
संतोषजी मालवी यांना विनंती असेल की आपण व्यायापीठात या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत गावदेवी ढोंडावडोली विपक्ष NCC नेवले आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बोरपाडा कोणीमधील विजेता संघ विपक्ष वकी स्पोर्ट्स मापोली. गावदेवी खानपे संघाचा कर्णधार आणि वीर बजरंग ढोंडावडोली संघाचा कर्णधार आपण जर इथं उपस्थित असाल तर आयोजन कमिटी मेंबरशी आपण संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये टॉसही केला जाईल. दुसरे षटक घातलेले सीट गोलंदाज हरिकेश आपण पाहतोय. हरिकेश सिंग पहिलं षटक कल्पेश ज्युनियर यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने एक सफलता अर्जित केली. त्यांनी फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या, ज्यामध्ये 2 अवांतर धावांचा समावेश होता वाईट रूपाने. आता मध्ये विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण निर्बंध होते पॉवरप्लेच्या षटकामध्ये ते मात्र हटवले गेले आहेत आणि संघनायकाला स्वतंत्र मिळालेलं आहे की 30 सरकारच्या बाहेर जास्त संख्येने बहुसंख्येने तो क्षेत्ररक्षक ठेवू शकतोय आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. क्षेत्राची वेळ रचना पुन्हा एकदा आपण पाहू शकता. डीप पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर संघनायक आपण वारिश लॉंग ऑफ रिजनमध्ये पाहतोय. धनेश भोईर जो संघनायक आहे शेल्लर संघाचा. नितेशजी कोरडे सर ज्यांची नक्कीच पेंटिंग आपण पाहतोय भिंतीवर. त्यांना विनंती असेल ते इथे आलेले आहेत की आपण व्यायापीठ आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्टेट हिट लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. सर्वात सुरक्षित फटका ज्या फटक्याला गणला जाते तो फटका मागील चेंडूवर पाहायला मिळाला होता. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या विकेटचा पतन. फलंदाज बाद दुसरा जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा. नवीन फलंदाज राजेश यादव मध्ये खेळपट्टीवर येतोय. पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाला होता. फॉलोअप विकेट जर पाहायचं झालं तर, आणि दुसरा फलंदाज नुकताच 11 धावसंख्येवर बाद झालेला आहे. रवी तिवारी यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुबोधजी भोईर यांचे ते आगमन झाले, त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यायापीठावर अनेक मान्यवर आणि अनेक ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर राजेश चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. डावखोर फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय हरिकेश सिंग. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे स्क्वेअरच्या वरून सीमा पार. पत्रबजाव शॉट षटकार.
कृपया पडद्याच्या मागे जायचं आहे. सुरेख फटका आपण बघतोय राजेशच्या बॅट मधून शेतकऱ्यांनी डॅसिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी संघाची धावसंख्या 17 वर पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर हरिकेश सिंग दुसरं षटक बदलतोय. आजच्या दिवसामधील पहिला षटकार राजेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू कव्हर एजल मध्ये टोललेला आहे. तो फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. एके धावने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. पॉवर स्पोर्ट्स सेलर संघाला सोडून संधी आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी 500 रुपये. दिनेश वारगडे आणि कैलासजी घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजाला सोडून संधी. आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर दिनेशजी वारगडे आणि कैलासजी घरत यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 अशा प्रकारे 2 धावा धावप्लॅक मध्ये ऍड केल्या जातील आणि धावसंख्या 2 ने वाढून होती. ती धावप्लॅकावर 20 धावा. रवी तिवारी क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. मूर्ती लहान आहे मात्र ती मान आहे. छोट्या वयातच नक्कीच मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या जोडीला ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे ते आगमन झाले. त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचे बंधू करण तिवारी. इथे मात्र भीम टोला वर्ज टोला आणि चेंडू सीमाशावर गेला. धावपलिकावर 26 धावा. मागील षटक हरिकेश सिंगचा पाहायला मिळते कारण या षटकामध्ये खूपच धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. तब्बल 19 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. वापसी करावी लागेल हरिकेशाला. इथे मात्र वापसी करताना चेंडूवर आपण पाहतोय थोडासा हळूवर चेंडू हाताळला होता आणि चेंडूवर बोटे फिरवले होते. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर जय मास्टर धामणगाव दिगंबर पाटील फॅम टीम संघाची धावसंख्या धावपलिकावर 2 बाद 26 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेव खानपे विपक्ष वीर बजरंग ढोंडावडोल या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघ नाही आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. कृपया पडद्यावर बॅट किंवा पाय ठेवायचं नाही विनंती असेल. आपल्याला वारंवार नक्कीच विनंती केली जाते. सीमारेषेला नक्कीच आपण स्पर्श करायचं नाही. मित्रांनो, आज 13 जानेवारी आज पॉवर स्पोर्ट्स शेलार या स्पर्धेचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी 1832 मध्ये लॉर्ड्स मैदानाचे संस्थापक अध्यक्ष थॉमस लॉर्ड यांचा मृत्यू झाला होता. क्रिकेटचे पंढरी म्हणून नक्कीच लॉर्ड्स मैदान ओळखलं जातं आणि भारतीयांसाठी हे लॉर्ड्स मैदान नक्कीच नेहमीच लकी ठरलेलं आहे. 1983 विश्वचषक कपिलदेव निखंज यांनी लॉर्ड्स मैदानावर जिंकला होता. वेस्ट इंडिज विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिक हुकवली होती. त्याच मैदानावर सौरभ गांगुली आपला पहिला सामना खेळताना शतक झळकलं होतं आणि त्याच सामन्यामध्ये 96 धावांवर नवरोज 90चा शिकार दिवॉल राहुल घडला होता. त्याच मैदानावर कर्नल दिलीप वेंचरकरने लागोपाठ 3 शतके झळकवण्याचा विक्रम केला होता आणि त्याच मैदानावर अजित आगरकर आणि शार्दूल ठाकूर यांनी शतके झळकवण्याचा विक्रम केला होता. जो कार्यक्रम अगदी सचिन तेंडुलकरला सुद्धा जमला नव्हता तो कार्यक्रम अजित आगरकर आणि शार्दूल ठाकूर यांनी केला होता. इथे मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर उचले गतोय. पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो कारण 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. या फलंदाजा अवाक्याबाहेरचा चेंडू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज धनेश संघनायक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर धनेश तिसरे षटक घालतोय.
इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फायनल एक रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. प्रॉपर टायमिंग खरं तर साधता आलेली नाही. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि सिंगलने धामणगाव संघाची धावसंख्या हळूच पुढे आपल्याकडे 28 धावा. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी ढोंडावडोली संघाने विजय संपादन केला होता. चावे संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. नक्कीच पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचे आधारस्तंभ सर्व करता संदीपजी घरत साहेबांचं दरम्यान आगमन होतं. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र त्यांचं स्वागत या षटकाराने केलेलं आहे फलंदाजाने. तिसरा षटकार त्याच्या इनिंग मधील नुकताच व्हायला मिळतोय. धनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. व्यापीठाच्या टोकाकडून तर सामोरं जाईल यावेळी फलंदाज पुन्हा एकदा राजेश. आपण सामना पाहतोय या पॉवर स्पोर्ट्स सेल्लार विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव या दोन संघामध्ये. धनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फटका फसलेला आहे. या मिस टायमिंग मात्र दुरून शतक चेंडूवर झेपावला होता. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला होता. मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक पत्र बजाव शॉट आणि पॉवर शेलार संघासाठी धोकादायक ठरतोय कारण आक्रमक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश पवारची पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाविरुद्ध पाहायला मिळते आणि राजेश पवार साठी दिगंबर पाटील याने 1000 रुपये पारितोषिक जाहीर केलेलं आहे. रोशनजी वारगरे आणि भावीजी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यापीठावर आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वापसी करावी लागेल गोलंदाज धनेश याला. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. कार्पेटच्या सहारे क्षेत्रक्षक तिथे सचिन भोईर सेफ फॅन. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. 43 धावा 43. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक धनेश भोईर हाताळतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज सतीश. दोन्ही डावखुरे फलंदाज सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळतात जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून. यावेळी अपरकटचा फटका. इथे थर्ड मॅनच्या वरून चेंडू जातोय या डीप फॅनमॅन रिझन मधून सीमा पार चौकार.
जमाशा धामणगाव संघाच्या फलंदाजांकडून. इथे मात्र चांगला चेंडू आणि याच चेंडूची खरं तर पाठरेके शेलारची अपेक्षा करत होते. अशा चेंडूंचा नक्कीच भडीमार खरं तर पाहायला हवा होता, कारण आपण जर बघितलं तर खूप लूज चेंडू धामणगाव संघाच्या फलंदाजांनी मिळवला होता. त्या चेंडूंचा खरपूस समाचार फलंदाजाने घेतला होता. मात्र आयडियल चेंडू आता मात्र शेवटचा पाहायला मिळाला होता. मागणं षटक धनेशचं, कारण या षटकामध्ये धनेश यांनी तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. पहिले षटक कल्पेश ज्युनियरचं चांगलं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. हरीश सिंगचं षटक मागे ठरलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या. 3 षटकांची समाप्ती झालेल्या 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या जमाशा धामणगाव संघाची पाहायला मिळते. धावफलकावर 48 धावा. आज मित्रांनो 13 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1979 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी संघनायक ॲलन बॉर्डर याने इंग्लंड विरुद्ध आपला वनडे पदार्पण केलं होतं. आजच्या दिवशी तो आपला पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता. आणि आजच्या दिवशी 1981 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघाला शेवटच्या चेंडूवर एका धावेने वनडे सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. आजच्या दिवशी 1933 मध्ये इंग्लंड संघाने बॉडीलाईन गोलंदाजीचा वापर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध केला होता. ही घटना 1933 मध्ये घडली होती आणि मैदानावर जवळजवळ 32,000 प्रेक्षकांनी मैदानावर सडक्या फलांचा मारा केला होता. बॉडीलाईन गोलंदाजी सुरुवात नक्कीच आजच्या दिवशी 1933 मध्ये झाली होती. आणि आजच्या दिवशी 1932 मध्ये जर 1930 मध्ये जर बघितलं तर इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाच्या कसोटीमध्ये अवघ्या दुसऱ्याच दिवशी धुवा ओढताना मोठ्या फरकाने कसोटी सामना जिंकला होता. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज विशाल, तर सामना करेल फलंदाज राजेश. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सपार षटकार. सामाजिक आज मात्र नक्कीच कल्पेश ज्युनियरचा जर अपवाद वगळला तर हरिकेश सिंग आणि धनेश भोईर याने शॉर्ट पिच चेंडूंचा नक्कीच जास्तीत जास्त मारा केला होता आणि त्याचा खरपूस समाचार धामणगाव संघाच्या फलंदाजाने घेतला होता. विशाल याचं स्वागत ही षटकाराने राजेश यांनी केलेले आहे. इथे मात्र चांगला चेंडू प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू षटकारानंतर चांगली वापसी करताना पण पडतोय विशाला गोलंदाज. विशालच्या विरुद्ध विशाल फटका आणि त्यानंतर वारवर पलट करताना गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवर वार आणि त्यानंतर विशाल याचा पलटवार. शेवटचे षटक, शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू. इथे मग चांगला चेंडू म्हणता येणार नाही, कारण थोडीशी दिशा भरकटली. पंच आमच्याकडे बोलतात ठाकरे सर वाईटचा इशारा करतात. अव्वंत धाव संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 55 55 धावा. आपण सामना पाहतोय या पॉवर सेलर विपक्ष जमाशा धामणगाव. पुढील सामना गावदेवी खानपे विपक्ष वीर बजरंग ढोंडावडली. दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्याला शेवटचा पुकारा दिला जातोय, लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. या चेंडूंची खरं तर अपेक्षा नक्कीच शेलार संघाचे पाठराखी करत असतात. आणि हा चेंडू मागील षटकामध्ये धनेश यांनी नक्कीच शेवटचा चेंडू याच प्रकारे हाताळला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. या पंचांचा पुन्हा एकदा तोच इशारा वाईटचा. अव्वंत धाव हा संघाची धावसंख्या अब तक 56. नेक्स्ट मॅच गावदेवी खानपे विपक्ष वीर बजरंग ढोंडावडोली या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. यावेळी मात्र फटका फसला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. कुठली संधी नव्हती धनेशकडे आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमापार चौकार. षटकात तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज राजेश पवार.
इथे मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू टोलले या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धाव संख्या 61 धावा 61. सुरू असलेला सामना आपण मध्ये जय मास्टर धामणगाव विपक्ष पॉवर शेलर यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव खानपे विपक्ष वीर बजरंग ढोंडावडोली या दोन संघामध्ये. यावेळेला मात्र फुलटाच चेंडू मिस टाइम फटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक धनेश चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज जाळ लागेल दगडच्या असलेला फलंदाज बाद सतीश याची खेळी संपुष्टात. निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांमध्ये जय मास्टर धामणगाव संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावपैकी धावा जगल्या ते 61 आणि 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे पॉवर शेलर संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. तर वळू आपण टॉसकडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ गावदेवी खांडपे वीरबजरंग ढोंडावडली. निखिल वाकले सर नक्कीच टॉस बॉक्स मध्ये सज्ज होतील आणि टॉस बॉक्स मध्ये खांडपे ढोंडावडली संघ नायक सज्ज होतील. तसेच आमचे मान्यवर तिथे टॉस करण्यासाठी सज्ज होतील. हॅलो चला वीर बजरंग ढोंडावडवली आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आदरणीय दिनेशजी वारगडे आदरणीय कैलासजी घरत आणि आदरणीय प्रल्हादजी भोईर यांना पण विनंती करूया टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय जनक गोपाळ गुंदोलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा टॉस बॉक्स श्री सन्माननीय सचिन जनक गुंदोलकर यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पुरस्कृत करण्यात आलाय. गावदेवी खांडपे संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय अल्केश आणि मी वीर बजरंग ढोंडावडवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय टॉस साठी आपण या. तर इथे आमचे मान्यवर जे आमचे तीनही मान्यवर या क्रीडा मंचावर उपस्थित होत आहेत टॉस करण्याकरता. आदरणीय दिनेशजी वारगडे कैलासजी घरत आणि सन्माननीय संतोषजी माळवी साहेब. तर इथे टॉस संपन्न केला जाईल. एका बाजूला ढोंडावडवली वीर बजरंग ढोंडावडवली आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे. छापा इज द कॉल आणि इथे आलाय छापा. टॉस जिंकलाय अल्केशनं. मान्यवरांचे आभार आणि पुन्हा मान्यवरांना आपण विनंती करूयात की आपण VIP डायस मध्ये बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अल्केश टॉस तर जिंकलाय काय म्हणशील एकंदरीत तुझा निर्णय टॉस जिंकल्यानंतर? बॅटिंग घेऊ फलंदाजी घेणार आहात कारण ॲज युजली आपण पाहतो की थोडासा रिस्की डिसिजन कारण जेव्हा परंपरा अशी आहे की आपण टॉस जिंकल्यानंतर बरेच संघ फिल्डिंग घेताना दिसतो पाहतो. काय म्हणशील या निर्णयाच्या मागे तुझी पार्श्वभूमी काय? जास्तीत जास्त धावा करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा इथून ते करणार आहेत. काय म्हणशील टीम वीर बजरंग ढोंडावडवली संघाचा कर्णधार रितेश टॉस गमावला आणि आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. काय म्हणशील तुझ्या प्रतिक्रिया? काय नाही प्रतिक्रिया काही नाही त्यानं कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तर तुम्हाला देखील इथून शुभेच्छा रितेश आणि खांडपेकर तुम्हाला देखील शुभेच्छा. टीम आई गावदेवी खांडपे won the toss and they elected to bat first. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे तेजस तुमच्या सोबत जोडलं जाईल. थँक्यू सो मच निखिलजी वाकळे सर आणि टॉस बॉक्स जाऊया मॅचच्या दिशेनं. आधीची मॅच काय पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून पॉवरफुल स्ट्रोक पॉवर ट्रॉफीमध्ये पॉवरफुल स्ट्रोक ज्या बॅटरकडून पाहायला मिळाले. नक्कीच 61 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता 62 धावांचा आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. पाहुयात पॉवर शेलार आणि पॉवर ट्रॉफीमध्ये खेळत असताना स्वतःचं आयोजन यजमान संघ इथे माझा खेळ खेळताना पाहायला मिळतोय. घरचं मैदान घरचं प्रेक्षक राजा आणि घरच्या लोकांसमोर कुठेतरी आता मात्र TV सिरियल जरी लागल्या असतील ना शेलार गावामध्ये प्रत्येक घरामध्ये त्या कुठेतरी बंद झाल्या असेल चॅनल चेंज झालं असेल कारण शेलारकर आता मात्र फलंदाजीला पोहोचल्यात आणि प्रत्येकाच्या TV स्क्रीनला आता मात्र पॉवर ट्रॉफी इथून मात्र पाहायला मिळेल. या शेलार नगरीमध्ये युट्यूबला ही व्ह्यूअर्स वाढायला सुरुवात होत आहेत. 62 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर भावेशला इथे मात्र आणले गेलंय जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून. इथे मात्र आपण पाहू शकताय की सचिन भोईर आणि त्याच्यासमोर विजयला आणलं गेलंय. सचिन भोईरचा विचार केला तर BC4 ला चॅलेंज टीम मधून
ज्या व्यक्तिमत्वानं भिवंडी टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आणले किंवा एक वेगळं टेनिस क्रिकेट सातत्याने दाखवलं. अर्थातच विलास आरपाडी साहेबांच्या टीममधून खेळत असताना हा खेळाडू पहिल्याच बॉल जज करतायत. तिथे मात्र सिंगल कन्वर्ट होईल, स्क्वेअर लेगच्या दिशेने ते मात्र कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सचिन भोईर बाल बच गए. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलनं 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. दानशूर राजा योगेजी वारगडे येथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे योगेजी वारगडे आपल्या या स्पर्धेमध्ये. नक्कीच जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सिंगलनेस इथे मात्र खातं खुल्लं करतायत पॉवर शेलार संघ. कारण डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत कारण डेफिनेटली पोचूयात. कारण सुरुवात दमदार होणं किंवा श्री गणेश अतिशय चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना सरळ बॅटनं खेचून मारलाय, 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पॉवर ट्रॉफी मधला पॉवरफुल चौकार. निश्चित रूपानं विजयाला जर का आपण पाहिलं तर अंजुमन स्पोर्ट्स कडून खेळताना पाहायला मिळतोय सिटी इमर्जिन. खूप चांगली संकल्पना. मयुरेश दादा जे चेअरमॅन आहेत त्याचे, मयूर पाटील. येस, आपण इथं मात्र पाहू शकताय हा चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं पार होईल का? येस, डेफिनेटली हा ही चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. हॅट्रिक करिता सलग 3 चेंडू 3 षटकार ठोका. दिनेशजी वारगणे आणि कैलासजी घरत साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार हॅट्रिकला सुद्धा हे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 तर फटके कन्वर्ट झालेत, 2 तर चौकार कन्वर्ट झालेत. आता मात्र तिसरं येणं बाकी आहे. ये 2 बॉल बस जाकी आहे. चौकार हॅट्रिक आना अभी भी बाकी आहे आणि डेफिनेटली ते इथून मात्र दिलं जाईल का? यस, काय दिनेशजी वारगडे आणि संदीप घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चौकार हॅट्रिक करिता. गोलंदाज यार शफ्फल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. माइंड सेट करावा लागेल या खेळाडूला. मिस करतायत, थोडीशी निराशा डेफिनेटली पाहायला मिळते. चेंडू संपले, 4 धावा संख्या 9. यस, 15.50 ची सरासरी हवी आहे जर 61-62 धावांचा आव्हान पार करायचं असेल तर. हो, यावेळेला अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट होईल. सिंगल इजून माते त्या डबलचा प्रयत्न सचिन भोईर कडून जारी केला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. कैलासजी घरत दिनेशजी वारगडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक करिता 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार हॅट्रिक करिता सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक. संदीपजी घरत साहेबांकडून असणाऱ्या लाजवाब म्हणजे पॉवर ट्रॉफी. ईडीचं लक्ष कदाचित लागेल या स्पर्धेकडे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल वरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाहीये, सर्कलचा घेतला घेतोय. पुरेपूर फायदा. याही वेळेला चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटका चौकार 4. अतिजी वारगडे साहेब इथे उपस्थित होतात. अतिजी वारगडे साहेब वेलकम, सुस्वागतम, आपला सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15-15 या अंकावर धावफलक. म्हणजे 15.50 ची जी सरासरी होती ना ती कुठेतरी पहिल्या षटकामध्ये कम्प्लिटली करताना पाहायला मिळतात. अर्ध्याच्या फरकानं कदाचित थोडंसं दूर राहताना पाहायला मिळतील. पण चांगली सुरुवात, चांगली गेम प्लॅनिंग आणि चांगली सुरुवात इथून मात्र शेलारकरांची पाहायला मिळते. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे
47 धावांची, 18 चेंडू 47, 47 धावांची आवश्यकता. सचिनला कुठेतरी मात्र आता दाखवावं लागेल, पॉवर दाखवावी लागेल पॉवर शेलरकडून खेळत असताना. कारण आम्ही सातत्याने पाहिलंय जेव्हा जेव्हा एक वेगळा फॅन्स फॉलोइंग याही खेळाडूचा, शेलार गावातूनही एक फॅन्स फॉलोइंग क्रिएट करणारा हा खेळाडू आहे. कारण चॅलेंजची कुठेही स्पर्धा असू द्या किंवा भिवंडी सिटीमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, तेव्हा जेव्हा सचिन जेव्हा मॅच विन होतो ना, तेव्हा जो प्रेक्षक राजा त्याकडे फोटो काढण्याकरिता पोहोचतो ना, ही मिळवलेली किंमत आहे. आणि हे शेलारकरांचं एक अभिमानाचं एक क्षण म्हणायला हरकत नाही आहे. इथून वेगळ्या फॅन फॉलोइंग सचिन भोईरचाही आपल्याला पाहायला मिळतोय या भिवंडीमध्ये, भिवंडी क्रिकेटमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येथे मात्र तयार होत असताना षटकातील पुढचा चेंडू, हो कदाचित झोकून द्यायचं होतं या चेंडूवर आणि कन्वर्ट करायचं होतं. चांगला स्ट्रोक कदाचित सचिनच्या बॅटमधून कन्वर्ट होताना पाहायला मिळाला असता. गुणलेखक मित्र आमच्या समोर तिथे जॉईन होत आहेत. आपण पाहू शकताय यश पाटीलला आपण इथे मात्र पाहू शकताय. जबरदस्त गुणलेखन जय महाराष्ट्र धामणगाव संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय की काय या षटकामध्ये. बॉल काय स्ट्रोक आहे, काय स्ट्रोक आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने तर गेलाय. तिथे काय असेल डिसिजन. यस पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर आमच्यापर्यंत षटकार पोहोचलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फायनल डिसिजन नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अँड ऑर्गनायझर. षटकार कन्वर्ट झालाय आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 21-21 या अंकावर. शाळकरी मुलं इथपर्यंत पोहोचलेत शेलारची मॅच लागल्यानंतर. षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 21-21. सचिन भोईरनं आता मात्र खांदे सैल करायला सुरुवात केली आहे. जय महाराष्ट्र धामणगाव संघ आहे तितका ताकदवान संघ आहे. मी अनेकदा स्पर्धा त्यांना खेळताना पाहिलंय आणि अनेक शेलारकर उपस्थित होत आहेत पॉवर शेलारची मॅच पाहण्याकरिता. सलग 3 चेंडू 3 षटकार. यस गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमारेषा पलीकडे. इथे जर झाडाला स्पर्श केला चेंडूने तर षटकार देण्यात येईल. या गोष्टीची नोंद घ्या. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल जर झाडाला चेंडू लागला तर. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहेत. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. आय थिंक चौयात मॅचच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल पुरेशा एकदा लाईन कदाचित स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगच्या दिशेनं फटका कन्वर्ट करायचा असावा सचिनला. कदाचित त्याचा फेमस स्ट्रोक असू शकतो. थोडीशी निराशा त्याची पाहायला मिळाली. सिंगल मिळती आहे. सिंगलला धावसंख्या 26-26 या अंकावर. म्युझिकल क्रिकेटर दक्षत शिंगोले इथे उपस्थित होतात. नेक्स्ट मॅच कदाचित त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम सुस्वागतम आपलंही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच इथे मात्र असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवर की कुठेतरी मात्र जय महाराष्ट्र दामणगाव संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल का. पण असं म्हणतात न्यूझीलंडला गेल्यावर त्यांच्या घरच्या मैदानामध्ये, वेस्ट इंडिजला गेल्यानंतर त्यांच्या घरच्या मैदानामध्ये हरवणं जितकं कठीण असतं तितकंच जय महाराष्ट्र धामणगाव संघाला आता मात्र पॉवर शेलारच्या मैदानामध्ये आल्यानंतर शेलारला हरवणं कठीण जातं की काय
असं म्हणायला हरकत नाही आहे. इथे मात्र चौकारानंतर सिंगल धावसंख्या 26. गेम स्पीडअप करा मित्रांनो. चेंडू संपले 4. दुसऱ्या षटकातील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅप बॉल होईल. नाहीये क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30. म्हणजे विजयाकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता भासते. नक्कीच टीम पॉवर शेलर संघाकरिता सध्या तरी कोर्टामध्ये कामानिमित्त आहेत. ॲडव्होकेट हरेशजी पाटील साहेब, एक कट्टर क्रिकेट प्रेमी, एक कट्टर क्रिकेट चाहता आणि क्रिकेटसाठी काही बाउंड्रीच्या आतमध्ये उभं राहायचं खेळाडू मित्रांनो. कांडपे टीम बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. आयोजकांची सूचना पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा घ्या. ओहो क्या स्ट्रोक आहे. लाजवाब क्षेत्ररक्षक करतोय चूक. मग जेव्हा घडतीये चूक तेव्हा दगडी चाळीतून एकच आवाज, चुकीला माफी. मनीष तुझंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या पद्धतीने तू झेल पकडायला गेला ना, खूप कमी प्रमाणात धावत जाऊन झेल आपण कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. आणि तुझा प्रयत्न चांगला होता. प्रयत्न करत राहा. प्रयत्नाती परमेश्वर. नक्कीच ॲडव्होकेट हरिजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि खास करून टीम पॉवर शेलार करिता शुभेच्छा येतात. षटक क्रमांक 2 संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा आणि 12 चेंडू. शेलार गावाचे संदीपजी वरे साहेबांकडून सलग 3 चेंडू 3 षटकार टोका. 1500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. जबरदस्त पारितोषिकांची खैरात. त्यानंतर सलग 3 चेंडू 3 षटकार ठोका. दिनेशजी वारगडे, दानशूर राजा आणि कैलासजी गरज साहेब यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. म्हणजे सिक्सर हॅट्रिक झाली तरी किती रुपयाची हा प्रश्न पडलाय. मी सातत्याने म्हणतो ना की पॉवर ट्रॉफीचं जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हाच आम्ही म्हटलेलं की संपूर्ण भिवंडी तालुका आणि भिवंडी शहराचं लक्ष या पॉवर ट्रॉफीवर राहणार आहे. आणि डेफिनेटली काय आहे ना त्याचं उत्तम उदाहरण शेलार संघाचा एखादा झेल सुटतो किंवा चौकार जातो. ज्या पद्धतीने क्राऊड पाहायला मिळतो ना, त्या आलेल्या क्राऊड एकदा स्वतःसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त प्रेक्षक राजा इथे उपस्थित झालाय शेलारकरांचा. कारण एक वेगळं स्पिरिट निर्माण करत असतं. 12 चेंडू विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता असताना तिसरं षटक 6 चेंडू हाताळण्याची जिम्मेदारी आता मात्र तेजस भोईरवर सोपवली आहे. तेजस्वी गोलंदाजी इथून मात्र तेजसला करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना प्रेशर पाहायला मिळतं की रनअप मध्ये मिस्टेक इथून मात्र पाहायला मिळतं. आय थिंक प्रेशर किंवा रनअप मध्ये मिस्टेक. कानमंत्रांची देवाणघेवाण केली जाईल कारण मॅच त्या परिस्थितीला येऊन ठेपली आहे. मी सातत्याने म्हणतो ना की एखाद्या टीमच्या घरच्या मैदानामध्ये जाऊन त्यांना हरवणं खूप कठीण असतं. त्या मैदानाच्या चोरवाट्या असतील, तदनंतर मात्र तिथे केलेला सराव खूप काही मॅटर करतं. आणि डेफिनेटली ते कुठेतरी मात्र पॉवर शेलारच्या बाबतीत होताना पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34-34. विजयाकरिता 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच येऊन टेपली आहे. शाळकरी मुलंही कुठेतरी कदाचित शाळेच्या खिडकीमध्ये पाहायला मिळतील. आणि शनिवारी म्हणजे हाफ डे असेल, पोहोचली आहेत तिथे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या मार्फत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र एकसा कव्हरच्या दिशेनं शॉट रिझन मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षण पण सगळे सचिन भाल बच गए. शेलारकरांच्या काळजाचा ठोका चुकता राहिलाय सचिनच्या मार्फत. सिंगल धावसंख्या 35. विद्यार्थी उपस्थित झालेत. तुमच्यासाठी खूप महत्वाचा आकडा आहे 35-35.
11 चेंडू विजयाकरिता 27 27 आवश्यकता मात्र भासतीय. 11 चेंडू 27 धावा, 27 धावा आणि 11 चेंडू हे समीकरण आता मात्र पाहायला मिळतं. तेजस भोईर गोलंदाजी ट्रॅकवर टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडून. स्विच इट पाठवलंय, क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र टीम जय महाराष्ट्र धामणगाव खेळणार नाही चुकी. झेल टिपलाय, विकेट होईल बदन. विकेट क्रमांक 1. बॅक टू द पवेलियन. विकेटचं बदल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने जयेश साधारण आपल्याला पाहायला मिळतो. जयेशवर जिम्मेदारी असेल. विकेटचं बदल म्हणजे 10 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता इथून मात्र भासेल. 10 चेंडू 27 धावा, 27 धावा आणि 10 चेंडू. 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये आव्हान आहे ते कुठेतरी मात्र इझिली आपल्या बाजूने खेचून घेऊ शकतात. फक्त 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. तरी गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. हो गॅप आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, हे गरजेचं आहे. क्रिकेट फास्ट झालंय, मग मैदानाच्या चहूबाजूनी खेळता येणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ते कुठे मात्र इथे आल्या दर्शवत आहेत. जयेश चौकार 4 धावसंख्या 39 समीकरण मधले 9 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता. चांगलं गीत. मी आधीही म्हटलेलं की माझ्या मामाचं गाव वज्रेश्वरी आणि सर्वात मोठा पालखी सोहळा जर वज्रेश्वरीला कुठल्या गावाचा येत असेल तर तो शेलार नगरांचा. आणि डेफिनेटली आम्ही ते पाहायचो आणि एक पालखीची सजावट आणि इतका जनसमुदाय त्या पालखी सोहळ्याच्या सोबत असायचा. त्याच पालखी सोहळ्याची आठवण करून देताना हे गीत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. चौकार धावसंख्या 39 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजस भोईर इथून मात्र सज्ज होत असताना आपल्या भात्यातील 3 चेंडू जर फेकलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष. नेक्स्ट बॉलवर अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ते मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलपेक्षा जास्ती काही घेण्याचा मनसुबा कदाचित दिसत नाहीये शेलाकरांचा, कारण माहिती आहे 38 सर्कल आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सर्कल आपल्याला जे 38 सर्कलचं पाहायला मिळतं, त्या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग तिथे आपली विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्या संघाला ती गरज आहे म्हणून सिंगल घेतलेलीच बरी, जास्ती हवी बरी नाही आहे हे कुठेतरी दर्शवत आहेत. 40 या अंकावर धावफलक. विजयाकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या. बॉल सचिन भोईर निर्धाव चेंडू खातो इथून. सबमरीन डिलिव्हरी पाण्याच्या खाली राहून ज्या पद्धतीनं सबमरीन पाणमुडी शत्रूवर धावा बोलतीये त्याच पद्धतीनं कुठेतरी मात्र चेंडूची उंची खाली ठेवून सचिन भोईरवर धावा बोलायचा होता या गोलंदाजाला. प्रेस ऑफ माइंड न गोलंदाजी करतोय. चेंडू संपलेत 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन प्रिशर कदाचित पाहायला मिळतं किंवा रनअप मध्ये मिस्टेक. मग पदत आली ते जेव्हा चुकेल तेव्हा चेंडूही थांबणं गरजेचं आहे, कारण पदत आली ते चुकलं म्हणजे पुढचा चेंडू चुकला. गोलंदाज तेजस भोईर सज्ज होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इस बॉल सचिन भोईर शफल होतोय. थोडासा फुटवर्क करताना पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून देत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 41. विजयाकरिता 6 चेंडू आणि आवश्यकता असेल. आता मात्र आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 21 धावांची.
त्यांची गीत लेट येतात पण थेट येतात. यूट्यूबला धुमाकूळ अक्षरशः त्यांच्या गीतांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या तरी इंस्टाग्रामला प्रत्येक पोस्ट असू द्या, स्टोरी असू द्या, रील्स असू द्या, वन अँड ओनली वन मुंबईची बाय प्रीत बंद्रे यांचं हे गीत. येस, थँक्यू प्रीत बंद्रे, आमच्या प्रेक्षक राजाच्या आणि आमच्यासाठी इतकी सुंदर सुंदर गीतं तुम्ही इथे मात्र आणताय. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 41. 6 चेंडू विजयाकरिता 21 21 धावांची आवश्यकता. सलग 3 चेंडू 3 षटकार टोका. 1,500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र मिळवा घरज साहेबांच्या दिशेनं. तदनंतर सलग 3 चेंडू 3 षटकार टोका. दिनेशजी वारगडे आणि कैलासजी घरज साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. पारितोषिकांची खैरात लैलूट इथून मात्र खेळण्याची संधी तुम्हाला इथे मात्र मिळाली आहे. पाहूयात त्या संधीचं सोनं इथून मात्र करताना पाहायला मिळतील का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. अंतिम षटक. 6 चेंडू 21 धावा रोखण्याकरिता उदयला इथे मात्र आणायला लागेल. विजयाचा उदय इथून मात्र करून उठेल का. इथून मात्र उदय गोलंदाजी ट्रॅकवर तयार. षटकातील पहिलाच बॉल पुन्हा एकदा सचिन भोईर मिस करताना पाहायला मिळतो या चेंडूला. समीकरण शेच. 5 चेंडू विजयाकरिता 21 धावांची आवश्यकता. तीन तरी मोठे फटके कन्वर्ट होणं गरजेचं आहे. 5 चेंडू 21 धावा. 21 धावा आणि 5 चेंडू. जय महाराष्ट्र धामणगाव संघ जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. एक बॉल फुल टॉस चेंडू होता. पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला. आता मात्र तिथे तैनात केलं गेलंय. सचिनला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक राहणं आहे गरजेचं. आणि कुठेतरी 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. धावसंख्या 2 धावेच्या भरतीनं धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 43-43. विजयाकरिता 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आता मात्र आवश्यकता आहे. हा पुढचा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. यावर सिंगल डबल जर आली किंवा काही आलं नाही तर पुढच्या 3 चेंडूवर 3 षटकार जरी टोकले तरी जय महाराष्ट्र धामणगाव संघ विजयी होऊ शकतो. कारण ड्रेसिंग अँड चेसिंग आहे कंपल्सरी. म्हणून हा चेंडू खूप महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल सिंगल इथून मात्र कन्वर्ट होती. डबलचा प्रयत्न सचिन कडून होता. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 44 विजयाकरिता 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे एकंदरीत जर का बघायला गेलं तर तिन्हीच्या तिन्ही चेंडूवर षटकार खेचावे लागतील. मोठे स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट करावे लागतील. आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी 4थ्या षटकातील 3 चेंडूही संपलेत पण आतापर्यंत एकही व्हाईट बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त स्वरूपातली एकही धाव दिलेली नाहीये. हे गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिला बॉल उडवलाय या चेंडूला पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बाद बाद बाद. यस कल्पेश मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतं. याही खेळाडूच्या मी आयोजनाला मेहनत पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये सर्वात आधी येणं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वात लेट जाणं. चांगली मेहनत कल्पेशची पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना ओहो कल्पेशला आधी येणं गरजेचं होतं. एक मारा सॉलिड मारा. सिव्हिल इंजिनियर स्टँड मध्ये चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 विजयाकरिता आता मात्र अंतिम चेंडू पडत नाही ना तोपर्यंत भाकीत करणं ठीक आहे. कल्पेश आल्या आल्या षटकार मिळतोय.
आणि इथे मात्र मिस करताय, सामना विजयशी ठरतोय. इथून मात्र टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघ इलाका जिसका भी हो धमाका हमारा ही रहेगा, सुभाष धुमाळ सर सातत्याने म्हणतात आणि ते वाक्य इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. आणि अर्थातच सामना विजयशी ठरतोय. जय महाराष्ट्र धामणगाव संघ